राणे, अगं किती दिवसांनी तुम्ही जोडीनं असं आपल्या घरात जेवलाय. लय बरं वाटलं बघ मला. अगं आई, काय झालं? डोळ्यात पाणी का आलंय बरं? काय नाही ग, असंच. राणे, अगं वाटलं होतं लेकीचं लगीन जवळच झालंय, म्हणजे आता लेक कायमची डोळ्यासमोर राहील. केव्हा वाटेल तेव्हा तिच्याशी बोलता येईल, वाटेल तेव्हा भेटता येईल. कशाचं काय, अगं लेकीला कुठं राम दिली आणि अगदी घराच्या शेजारी जरी दिली तरी एकदा का लेकीनं ह्या माहेरचा उंबरा वालांडला की लेक परक्याचंच धर. असं काय बोलते अगं? हे बघ, मला पण काही परक व्हायचं नाहीये तुमच्यासाठी. मला ना जसा वेळ मिळेल तसा मी येईन इकडं. अगं आम्हाला पण असं वाटतं की इथे यावं, राहावं, तुमच्याशी बोलावं. पण आता राणी, चला आवरलंय माझं. कुठे चला? मी इथेच थांबतोय. ते टॉवेल घ्यायला आलो होतो, फ्रेश व्हायचं ना मला. टॉवेल द्या ना. सर, इथं कसं काय राहू शकतो आपण? अहो, मालती मॅडमला काहीच सांगितलं नाहीये, चिडतील ना त्या. आबांनी सांगितलं असेल ना आईला काहीतरी. तू टेन्शन नको घेऊ, आपण इथेच राहणार आहोत आज. असं काय बोलताय सर तुम्ही? कसं असं राहणार बरं इथे? आपल्याला जावं लागेल घरी. चला बरं तुम्ही. प्रॉब्लेम काय आहे? आणि मला ते काही माहित नाही. मी तर इथेच राहणार आहे. तू काय करायचं ते तू ठरव. सर, मला वाटतंय की आपण नको इथं राहायला, तिकडे घरी. तू मला काही समजवू नकोस. माझा निर्णय झालाय, मी इथेच राहणार आहे. बुवा, मी द्या ना टॉवेल लवकर. होय होय, देतो. थँक्यू. मला कळतंय सर, तुम्ही मला आणि माझ्या आई वडिलांना बरं वाटावं म्हणून इथं थांबताय. खरंच मी खूप नशीबवान आहे, मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला. फोन वाजतोय. राहू द्या, मी बघते. इंद्राचंच असेल. वाटलंच मला. आता उशीर झालाय ना, म्हणून लाडीगोडी लावायला फोन केला असणार. दुसरं येतंय तरी काय. नाही, मी पण बघते ना आता. इंद्रा, त्या वस्तीत कशाला गेलास तू? काय गरज होती तुला त्या घाणेरड्या ठिकाणी जायची? आबांचा फोन आईने का उचललाय? मग आबा कुठे गेलेत? इंद्रा, काय विचारते मी? आई, अगं मी इथे राणीच्या घरी आलोय. मग राणीचं घर म्हणजे काय, महाल आहे? आई, तू माझं ऐकणार आहेस का? बोल. मी आणि राणी आजची रात्र इथेच थांबणार आहोत. काय? तुला वेड वगैरे लागलाय का रे इंद्रा? त्या मुलीला तसल्या ठिकाणी राहायची सवय आहे, तुला नाहीये. ते काही नाही, तू आत्ताच्या आत्ता घरी येतोयस. आई, अगं एक रात्र थांबलो इथे तर काय फरक पडणार आहे? आजकाल तू माझं ऐकतोयस कुठे इंद्रा? मग आता तरी कसं ऐकशील? इकडे असलास तरी तुझा दोर त्या अवदसेच्या हातातच असतो ना. आणि आता तर काय, तू तिच्या घरी आहेस म्हणजे काय, विषयच संपला. आई ऐक ना, हे बघ, मी असं या वेळेला जर निघून गेलो ना अचानक तर ते बरोबर नाही दिसणार. आजच्या रात्रीचा प्रश्न आहे फक्त. असंही आम्ही उद्या सकाळी येणारच आहोत ना, मग थांबू दे ना आजचा दिवस प्लीज. कर इंद्रा, तुला ना काय हवंय ते कर. तसे मी काही म्हणाले तरी तू तुझ्या मनाला हवंय तेच करणार आहेस ना. मग कशाला विचारायची तर नाटकं करायची? तुझ्या मनाला वाटतंय ते कर तू. काय तर म्हणे आजची रात्र तिथे राहतो, उद्या म्हणेल कायमचाच त्या वस्तीत राहतो.